नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, स्वतःला शहाणे समजणारे जे लोक असतात त्यांना साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना साध्या साध्या गोष्टी ज्यांना कळतच नाहीत त्यांनाच आपण बुद्धिमान विद्वान आहोत असं वाटत असतं आणि मग ते आपल्या नसलेल्या बुद्धीचं अकलेचं प्रदर्शन करत असतात आणि उघडे पडत असतात. अलीकडल्या काळात आपल्याकडे असे अनेक विद्वान फार प्रसिद्धी पावलेले आहेत. मला वाटतं काल परवाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ती खंत व्यक्त केली. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची गर्दी खूप वाढली आहे, संख्या खूप वाढली आहे असं अजितदादा म्हणाले होते. आणि अजितदादांचा हा रोख कोणाकडे आहे, प्रामुख्याने कोणाकडे आहे हे वेगळं सांगायला नको. अशा लोकांना अजितदादांनी त्यांच्या फटकळ स्वभावानुसार यापूर्वी अनेकदा फटकारलेलं आहे. त्यामध्ये शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांचा समावेश होतो, राष्ट्रवादीचेच जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होतो. तो ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख केलेला तुम्हाला आठवत असेल. किंवा संजय राऊत यांनी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये अजितदादा होते त्या काळात आपली अक्कल पाजळली होती, तेव्हा आपल्या वर्तमानपत्र मुखपत्र आणि पक्षापुरते मर्यादित राहा, आमचं आम्ही सांभाळायला समर्थ आहोत अशा कानपिचक्या अजितदादांनी दिल्या होत्या. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की तुमची जितकी बुद्धी आहे, तुमची जितकी अवकात आहे त्या मर्यादेत राहा. इतरांना शहाणपण शिकवताना आपल्या कमरेला काय वस्त्र शिल्लक आहे की नाही हे तरी बघा, असंच अजितदादांना म्हणायचं होतं. आणि ते बरोबर पण होतं. मुद्दा असा आहे मित्रांनो, सध्या निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फाटाफूट झालेली आहे त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष नेमका कोणाकडे आहे किंवा जे दोन गट पडलेत त्यापैकी कुठल्या गटाला तो राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता द्यायची असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर आहे आणि त्याची सुनावणीसुद्धा चालू आहे. त्यानिमित्ताने शरद पवार वारंवार कारण नसताना दिल्लीला जात आहेत, कारण त्यांनी हजर राहण्याची गरजसुद्धा नाही आहे. सुप्रियाताई असतील किंवा तुमचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा जयंत पाटील असतील असे नेतेसुद्धा या सुनावणीला गेले तरी चालतात, कारण तिथे पक्षाची बाजू तुम्ही मांडायची नसते, ते वकील मांडत असतात आणि वकील मांडतात त्यांना आवश्यक ती माहिती द्यायला तुम्ही हजर राहायचं असतं. या पलीकडे तुमचा काही उपयोग नसतो. अगदी तुम्हाला माहिती आहे, काल परवा देखील काय ती सुनावणी संपली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक मनु सिंघवी यांनीच पत्रकारांनी बाहेर आल्यावर प्रश्न विचारले, उत्तरं दिली. शरद पवार गप्प बाजूला उभे होते. मग त्यांनी जाण्याची तीनदा जाण्याची गरज काय, हा प्रश्न मी यापूर्वीसुद्धा विचारला आहे. पण त्यांच्याबरोबर जे काय ते जितेंद्र आव्हाड जात असतात, सुप्रियाताई जात असतात, ते मात्र नको ती बकवास करत असतात आणि त्याची गरज नसते. अगदी काल परवा देखील मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आत्ता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा गटाचे आहेत सुनील तटकरे यांनी सुप्रियाताईंच्या काही वक्तव्याचा योग्य समाचार घेतला. आयुष्य गेलं दादा 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 करण्यात आणि आता त्याच दादाला नको ते अडचणीचे प्रश्न विचारतात म्हणून सुनील तटकरे यांनी खडे बोला ऐकवले सुप्रियाताईंना. ज्या शरद पवारांच्या छत्रछायेत सुनील तटकरे एक नेता झाले त्याचा उल्लेख सुनील तटकरे दैवत म्हणून करत असतील तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे. म्हणजे दुसऱ्या आपलं ज्याच्याशी पटत नाही त्याने सुद्धा दैवत कोणाला मानावं किंवा कोणाला मानू नये याच्यासाठी काय जितेंद्र आव्हाड हे एक काय प्राधिकरण किंवा काय ऑथॉरिटी झाली आहे का की तुम्ही दैवत कोणाला मानायचं हे पहिल्यांदा आधी जितेंद्र आव्हाडांना विचारून ठरवा. ज्या मला वाटतं
सुप्रियाताई असतील किंवा आणखीन कोण तुमचे श्रीनिवास पाटील असतील किंवा कोणाला अपात्र ठरवण्यासंबंधी ज्या काही कारवाया अजितदादा गटाकडून चालू आहेत, त्यामध्ये शरद पवारांचं नाव आम्ही घेतलेलं नाही, कारण शरद पवार हे आम्हाला दैवतासारखे आहेत असं कुठेतरी सुनील तटकरेंनी म्हटलं तर लगेच दैवतासारखा मानता शरद पवारांना, तर मग त्यांनी स्थापन केलेल्या पक्षातून हुसकावून लावायच्या उचापती कशाला करता? आणि करायच्या असतील तर करा, पण त्यांना दैवत वगैरे म्हणू नका. ही अक्कल जितेंद्र आव्हाडांनी पाजळलेली आहे. मुद्दा असा आहे की तटकरेंनी कोणाला दैवत मानावं किंवा कोणाला दैवत मानू नये हा त्यांचा प्रश्न आहे. जितेंद्र आव्हाड कसे काय ठरवू शकतात त्यांनी कोणाला दैवत मानावं? आव्हाडांनी कोणाला दैवत मानावं हे कोणी ठरवायचं? आव्हाड ठरवायचं की सुनील तटकरे ठरवणार? तुम्ही शरद पवारांना पितृतुल्य म्हणू नका असं उद्या सुनील तटकरे म्हणाले तर जितेंद्र आव्हाडांना चालणार आहे का? आणि अगदी तटस्थपणे आपण बघा, ज्या प्रकारची कारवाई सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून करतायत, शरद पवारांच्या विरुद्ध असो, सुप्रियाताई असो, कोणाच्या विरुद्ध करतायत, ते करताना जर त्यामध्ये दगाफटका आहे, विश्वासघात आहे असं जर जितेंद्र आव्हाडांना म्हणायचं असेल तर मग सुनील तटकरेंनी शरद पवार सोडून इतर कोणाला दैवत म्हणायचं कारणच उरत नाही. कारण आधी विश्वास संपादन करायचा, नंतर टांग मारायची आणि वेळ आली तर दगाफटकासुद्धा करायचं. याचं दैवत, मूर्तिमंत दैवत म्हणायचं असेल तर ते फक्त शरद पवार असू शकतात. वसंतदादा पाटील किंवा यशवंतराव चव्हाण यांना वाऱ्यावर सोडून 45 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये दगाबाजीच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या राजकारणाची सुरुवात कोणी केली होती? कोणी केली होती? खुद्द शरद पवारांनी केली होती ना. आणि कोवळ्या वयात अजितदादा तरी आज वयाची 60 पार करून गेलेले आहेत. शरद पवार अवघे 38 वर्षाचे होते. मंत्री म्हणून त्यांच्या गाठीशी अवघा 6 वर्षाचा अनुभव होता. 72 साली शरद पवार मंत्री झाले, राज्यमंत्री झाले आणि 6 वर्षात थेट मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या वडिलांच्या वयाचे असलेले आणि आपले खरोखरच वडीलधारे असलेले वसंतदादा पाटील यांच्याशी शरद पवारांनी दगाबाजी केली होती. आणि ती दगाबाजी करताना यशवंतरावांना सुद्धा गुंडाळून ठेवलं होतं, जे यशवंतराव चव्हाण शरद पवारांना मानसपुत्र म्हणत होते. मग कधीतरी हेच जितेंद्र आव्हाड शरद पवारांना ऐकवणार का? पितृतुल्य शरद पवारजी साहेब, कृपा करून यशवंतराव आणि वसंतदादा यांना वडीलधारे समजू नका, पितृतुल्य समजू नका, दैवत समजू नका, मार्गदर्शक समजू नका, असं कधी शरद पवारांना ऐकवायची हिंमत केली आहे जितेंद्र आव्हाडांनी? जे शब्द तुम्ही सुनील तटकरेंसाठी वापरता ते तसेच्या तसे शरद पवारांना लागू होतात. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारांना ज्या काही कारणास्तव सुनील तटकरे आपलं दैवत मानत असतील तर ते दैवत त्याचे जे गुण आहेत त्या गुणांसाठी मानत असतात, कौशल्यासाठी मानत असतात, वरदानासाठी मानत असतात. शरद पवारांचा असा कुठला गुण आहे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणातला की जो कोणी घेतला असेल आणि तो त्याला दैवत मानत असेल तर तो सगळ्यात मोठा गुण असा आहे की सगळ्या राजकारणाचा चुथडा करून टाकणं, अविश्वासाचं वातावरण तयार करणं, दगाबाजीचे डावपेच खेळणं, या पलीकडे शरद पवारांच्या मुरब्बीपणाचं नेमकं इतर कुठलं उदाहरण देता येईल? त्यामुळेच मुद्दा असा आहे की सुनील तटकरे जर शरद पवार किंवा सुप्रियाताई किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीत जे जे काही करत आहेत त्याचे धडे त्यांनी आपल्या दैवताकडून गिरवलेले आहेत. जनतेने कौल दिला महायुती म्हणून
शिवसेना आणि भाजप या दोघांना सत्तेवर येण्याचा कौल दिला असताना आणि तो कौल आपल्याला मान्य आहे, त्यामुळे सरकार बनवणं ही आमची जबाबदारी नाही, असं प्रत्येक कॅमेऱ्यासमोर शरद पवार 2019च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बोलत होते. मतदाराने आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे, हे देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते. हे प्रत्येक कॅमेऱ्यासमोर शरद पवार बोलत होते. मतदाराने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे, त्यामुळे सरकार बनत नसेल तर का बनत नाही हे शिवसेना किंवा भाजपला विचारा, असं शरद पवार सांगत होते ना. पण पडद्यामागे शरद पवार काय करत होते? जनतेने ज्यांना कौल दिला आहे, जनतेने ज्या युतीला कौल दिला आहे, त्या युतीमध्ये बिब्बा घालून आपल्याला मतदाराने नाकारलं असताना सुद्धा सत्ता बळकावणं, यासाठी ज्या ज्या काही उचापती करायच्या होत्या त्या त्या उचापती 80 वयाची गाठलेले शरद पवार करत होते. म्हणजे मतदाराशी सुद्धा दगाबाजी. 99 साली काँग्रेसच्या विरोधात मतं मागितली, सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाविरुद्ध मतं मागितली आणि विधानसभेचे निकाल लागल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी त्याच सोनिया गांधींना शरद पवार शरण गेले. याला काय म्हणतात? मतदाराशी दगाबाजी नाही. आयुष्यभर ज्याला ज्याला जवळ केला त्याच्याशी फक्त दगाबाजी करणं, या पलीकडे शरद पवारांनी राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात नेमकं केलं काय? रायगडमध्ये शेका पक्षाला 99 साली सत्तेत घेतलं, बहुमत जुळवण्यासाठी सत्तेत घेतलं आणि त्याच रायगड जिल्ह्यामध्ये जिथे शेका पक्षाचं वर्चस्व होतं त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा त्यांचा अध्यक्ष पराभूत केला आणि शिवसेनेला रायगडचं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवून दिलं. त्यानंतर केवढा क्रायसिस पेचप्रसंग निर्माण झाला होता. तडकाफडकी तुमच्या शेका पक्षाच्या 3 मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता आणि सरकार पडतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते कोणी केलं होतं? शरद पवारांनी केलं होतं ना. मग त्याच सगळ्या कारवाया मला आठवतं त्याप्रमाणे त्यावेळेला सुनील तटकरे यांना त्या पेचप्रसंगात तात्पुरता मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा द्यावा लागला होता, कारण सुनील तटकरे त्यावेळेला शरद पवारांकडून राजकारणाचे धडे गिरवत होते. आधी कोणाला तरी मदतीला घ्यायचं, त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा, मग त्याला निरुपयोगी म्हणून उचलून उकिरड्यात फेकून द्यायचं. याला तर शरद पवार नीती म्हणतात. मग शरद पवारांना सुद्धा आपला मेंटर म्हणून, आपल्या राजकारणाचा काय म्हणतात तो गुरुवर्य म्हणून त्यांच्याबरोबर जायचं आणि शेवटी त्यांच्याशीच दगा करायचा, असं जर सुनील तटकरे वागत असतील तर त्यांनी निवडलेलं दैवत 100% योग्य आहे. जितेंद्र आव्हाड नुसते पवारांना दैवत मानतात, पण दैवताचे कुठले गुण आहेत आणि कुठले गुण घ्यायचे हे बहुधा जितेंद्र आव्हाडांना माहिती नाही आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती आली आहे की तटकरेंना नावं ठेवणं, त्यांना दैवत मानू नका, तुम्ही कोण ठरवणार? प्रश्न असा असतो की कोणी कोणाला दैवत मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अगदी राम भक्तांचा हा देश असला तरी इथे सुद्धा रावण भक्त खूप आहेत. आज सुद्धा रावणाची जयंती वगैरे साजरे करणारे, रावणाचा उत्सव साजरे करणारे अनेक महाभाग या देशात आहेत. मुद्दा असा असतो की त्यांनी कोणाला दैवत मानावं हे दुसऱ्या कोणी त्यांच्यावर लादून चालत नाही. किंवा जितेंद्र आव्हाडसुद्धा सुनील तटकरे कोणाला दैवत मानतात यावर टीका टिप्पणी करण्याची त्यांचा अधिकार नाही आहे. तो सुनील तटकरेंचा अधिकार आहे की त्यांनी दैवत कोणाला मानावं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की खरोखरच
ज्या प्रकारचे आरोप जितेंद्र आव्हाड सुनील तटकरेंवर ठेवत आहेत, ही शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, मेहनत घेऊन तो उभा केला आणि त्यातूनच त्यांना हुसकवून लावत आहे. नेमकी गोष्ट आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची पाळी वसंतदादांनी आणली होती आणि वसंतदादांच्या त्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांना मला वाटते गृहमंत्री वगैरे वगैरे होता आलं होतं. मुद्दा असा असतो मित्रांनो की त्याच वसंतदादांना आपलं महत्त्व वाढवून घेतल्यानंतर शरद पवारांनी दगा दिला होता. तेव्हा सुनील तटकरे शरद पवारांना दैवत का मानतात ते आधी जितेंद्र आव्हाडांनी ठरवून घ्यावं. किंबहुना आपल्याला अजितदादांनी बरोबर सुद्धा का घेतलं नाही. 2.5 दिवसाचं सरकार बनलं. अजितदादांनी जाऊन काय तो शपथ घेतली होती, तेव्हा त्यांचा मुर्दाबाद करताना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर कोण चमकलं होतं? जितेंद्र आव्हाडच चमकले होते ना. मग एवढे आपण तत्वपूर्ण आणि तत्वज्ञानी किंवा काय म्हणाल तुम्ही तत्वाचे निष्ठावान तत्वनिष्ठ आहोत, तर मग अजितदादा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्या सरकारमध्ये सहभागी न होण्याची हिंमत जितेंद्र आव्हाडांनी दाखवायला पाहिजे होती. ज्याचा मुर्दाबाद केला त्याचा जिंदाबाद करायला त्या मंत्रिमंडळात जे तुमचे जितेंद्र आव्हाड कशाला गेले होते? दुसऱ्यांना तत्व आणि प्रामाणिकपणा आणि सोज्वळ गोष्टी शिकवायच्या आणि स्वतः काय करायचं, सत्तेसाठी वाटेल त्या तडजोडी करायचा. काल मुर्दाबाद केला त्याचा आज जिंदाबाद करायचा, उद्या परत त्याचा मुर्दाबाद करायचा. इतकी धरसोड जितेंद्र आव्हाडच करू शकतात. सुनील तटकरे पहिल्यापासून अजितदादांच्या गटात राहिलेले आहेत आणि वेळ आली तेव्हाही अजितदादांबरोबरच राहिलेत, सत्तेत असो किंवा सत्तेत नसो. जितेंद्र आव्हाड मात्र आपली बाजू सातत्याने बदलत राहिलेले आहेत. मिळेल त्याला खो द्यायचा आणि आपलं साधून घ्यायचं. त्यांना दैवत काय नाही का. आज शरद पवारांबद्दल बोलत आहेत, उद्या काय बोलतील माहीत नाही. काल परवा तर त्या काय कळवा मुंब्रा तो विषय निघाला, तेव्हा उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है असं म्हणताना शरद पवारांना विसरले होते का जितेंद्र आव्हाड? ठीक आहे, तुम्ही आज महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर असाल, पण शिवसेनेच्या नेत्याला उपनेत्याला शोभेल यापेक्षा आवेशात जितेंद्र आव्हाड तिथे होते. शिवसेनेचे डझनभर उबाठाचे नेते उपनेते खासदार तिथे असताना घोषणाबाजी कोण करत होतं? जितेंद्र आव्हाड. त्यावेळेला तुम्हाला आपलं दैवत शरद पवार वगैरे वगैरे याचं विस्मरण झालं होतं ना. तेवढं गुणगान सुनील तटकरे आजसुद्धा अमित शहा किंवा मोदी शहांचं करत नाही. पण तुम्ही उद्धव ठाकरेंची आरती आत्तापासून ओवाळायला घेतलेली आहे की काही खरं नाही, उद्या हा पक्ष संपला तर आपल्याला कुठेतरी सोय लावली पाहिजे, आपल्याला कुठे ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये खोली मिळाली पाहिजे. म्हणून हे माजी गृहनिर्माण मंत्री ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आगे बढो, राहुल गांधी आगे बढो म्हणतात, तिथे कळतं की दैवत काय आणि दैत्य काय याची ओळखसुद्धा जितेंद्र आव्हाडांना नाही. तुमच्यापेक्षा सुनील तटकरे हुशार आहेत, समजूतदार आहेत, त्यांच्याकडे तो राजकीय पोक्तपणा आलेला आहे. म्हणून योग्य वेळी योग्य निवड करणं आणि त्याच्याशी निष्ठेने एकत्र राहणं त्यांना जमलेलं आहे. त्याचा फायदा त्यांना मिळतोय आणि त्या उडाणटप्पूपणाचा सगळा तोटा जितेंद्र आव्हाडांना सातत्याने भोगावा लागत असतो. असं मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.